क्या बात है. आज कपल वर्कआउट केला तुम्ही आणि कपल नेक्स्ट आता इथे इंट्रोडक्शन द्यायला तुम्ही आलेला आहात. व्हेरी नाईस सर. येस, मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही कुठल्या कारणास्तव ही आरोग्य फॅमिली जॉईन केली होती आणि तुमच्यामध्ये काय बदल झाला. येस सर. सर मला मार्च मध्ये 5 वर्ष कंप्लीट होती ना आरोग्य फॅमिली जॉईन करून सर. आणि वाढलेल्या वजनामुळेच मी आरोग्य फॅमिली जॉईन केलेली होती. वाढलेलं वजन इतकं होतं की वजनासोबत मला डिसऑर्डरही तेवढ्याच होत्या. म्हणजे मला वजनाचं इतकं चॅलेंज येत नव्हतं, इतकं डिसऑर्डरचं चॅलेंज यायचं. कधी डोकंच दुखायचं, कधी पाठच दुखायची, कधी कंबरच दुखायचं आणि टाचेचा मला भयंकर त्रास होता. माझं युरिक ऍसिड वाढलेलं होतं, टाचेचं हाड वाढलेलं होतं. त्याच्यामुळे मला चालताना म्हणजे उठून उभं राहून चालायला गेलं की मी अशी लंगडत चालायची. त्यामुळे वजनापेक्षा मला टाचेचा भयंकर त्रास होता आणि त्या त्रासाला मी खूप कंटाळली होती की मी आता तुम्हाला नाशिकचं तर माहितच आहे सर. मी नाशिक, सिन्नर, संगमनेर हे 3-4 शहरं फिरले तरी पण मला टाचेचा कुठेच फरक पडला नाही. मला म्हणजे मी अक्षरशः उठून चालायला लागली की रडायचे, कारण की मला चालताच येत नव्हतं. आणि सरांना मी सारखी म्हणत मला कुठेतरी दवाखान्यात घेऊन जा, वजन कमी करायचंय मला. कारण की फिरून झालं होतं, जिम लावून झाली होती, सगळे प्रयोग करून झाले होते. जिरा पाणी, मध पाणी, काय असेल नसेल लिंबू सगळं ते मिक्सर मध्ये टाकून जिरे मिरे ओवा सगळं फिरून ते त्याचे काढे घेऊन, पण माझ्यावरती कसलाही कणभर पण बेनिफिट झालेला नव्हता. सोबतच मला पण सर PCODचं चॅलेंज होतं. माझा पिरियड 3-4 महिने कधीच कंटिन्यू येत नव्हतं, त्यामुळे पण माझं वजन वाढलेलं होतं. येस, बेबीताई खूप छान. सॉरी, सुरेखाताई खूप छान आणि खूप अमेझिंग. मला इथे ना 2 मिनिटं जरा थोडे मोबाईलवर कॉन्सन्ट्रेट करा. तो की हे खरंच एवढा अमेझिंग ट्रिमेंडस बदल होऊ शकतो. कदाचित या कॉलवरती आता जे जॉईन झाले त्यांच्यासाठी हा पहिल्यांदाच हा फोटो येत असेल, कारण हा फोटो बघून मी स्वतः शॉक झालो होतो की ह्या आधीच्या खरंच सुरेखाताई आहेत का. तर येस, हा फोटो तुम्ही बघू शकता. येस सुरेखाताई, काय तुमच्या भावना आहेत या फोटो बद्दल? आधीचा फोटो आणि नंतरचा फोटो ज्याच्यामध्ये तुमची स्किन सुद्धा खूप टॅन होती आणि आता तुम्ही एक परफेक्ट वुमन दिसताय, फिट वुमन दिसताय. येस सर. आधीचा फोटो बघितला का मला असं वाटतं ते दिवस आठवतात, कसं होतो आपण. आपल्याला साधं 2 मिनिटं उभं राहून आपण एक्सरसाइज करू शकत नव्हतो आणि आता आपण नॉन स्टॉप एक्सरसाइज करू शकतो. एकदम बॉडी अशी स्ट्रेचेबल झालेली, वाकडा तिकडे कसाही वाका काहीही वाटत नाही, कुठेही पेन होत नाही. की काही काही व्यक्तींना असं थोडस वाकलं तरी कमरेत कुठे चमक भर कुठं, पण आपल्याला कुठेच काहीच होत नाही. आपण जेवण करून जरी वाकलं तरी कुठेच पेन होत नाही. इतकी फ्लेक्झिबल बॉडी माझी झालेली आहे आणि अमेझिंग माझा रिझल्ट आहे सर. आल्यानंतर माझ्यामध्ये माझं युरिक ऍसिड कमी झालं, टाचदुखी माझी पूर्ण बंद झाली, सोबतच माझं वजनही कमी झालं. माझ्या स्किन मध्ये सर सुद्धा पण खूप छान रिझल्ट आलेला आहे. आले होते फक्त आणि वजन कमी करण्यासाठी. तसं मला पण ऑनलाईनच्या माध्यमातून मी बांगर सरांशी भेटलेले होते. बघितलं, बघू शकता तुम्ही. हा सुद्धा त्यांचा अजून एक फोटोग्राफ आहे ज्याच्यामध्ये आपण कम्पेअर करू शकतो की ही जर्नी आहे आणि ही जर्नी. असं जर व्यक्ती तुमच्या परिवारात कोणी असेल सुरेखाताई आधीच्या, ओके, तर तुम्ही त्या पर्सनला इन्व्हाइट करू शकता आणि तुम्ही हा फोटो त्यांना दाखवू शकता की यस, जर सुरेखाताईंमध्ये हा जर बदल होत असेल तर इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये हा बदल होऊ शकतो. सुरेखाताई मला सांगा, तुम्ही ऑनलाईन माध्यमातून तुमच्या कोचना भेटले, श्रीकृष्ण बांगर सरांना भेटलेत आणि त्याच्यानंतर तुमच्यामध्ये हा बदल झालाय, ओके. तर मला ती पूर्ण जर्नी 2 मिनिटात जाणून घ्यायची होती की तुम्ही सुरुवातीला सकस संतुलित आहार कधी सुरू केलं, किती दिवसामध्ये रिझल्ट आला आणि तुमच्या डिसऑर्डर्स पूर्ण जाण्यासाठी किती वेळ लागला. ऍक्च्युअली 2 मिनिटांमध्ये म्हणजे 5 वर्षाची जर्नी तुमची 2 मिनिटात नाही होणार, पण तरी सुद्धा तुम्ही सांगू शकता ताई. येस सर. ज्यावेळेस मी सुरुवात केली पहिल्या महिन्यामध्ये मला म्हणजे माझ्यामध्ये कसलाही बदल झाला नाही, फक्त माझी एनर्जी लेवल थोडीशी वाढली होती.
कारण की मला त्यावेळेस सरांनी सांगितलं, मॅडम जरी तुमचं वजन कमी नसेल झालं, तुमचं मसल्स गेन झालं असेल, वजन माझं कमी नव्हतं झालं सर. हा माझा वैयक्तिक रिझल्ट आहे. तर म्हणा मॅडम तुम्ही सातत्य ठेवा, एक दिवसात काहीच होत नाही ना, एक दिवस नक्कीच तुमच्यामध्ये बदल घडणार. मी सरांवरती विश्वास ठेवला आणि कंटिन्यू चालू ठेवलं, वर्कआउट घेतलं, 2 टाइम सकस संतुलित आहार घेतला, फॉर्म्युला 2 घेतला आणि अमेझिंग असं 3.5 ते 4 महिन्यामध्ये माझं खूप छान असा माझ्यामध्ये बदल झाला. तब्बल माझा 18 ते 19 किलो माझं फॅट युक्त वजन कमी झालं सर. क्या बात आहे. 18 ते किलो. पहिल्या महिन्यामध्ये माझं 1 ग्रॅम किंवा 1 किलो वजन कमी झालं नाही, पण सेकंड महिन्यामध्ये माझं 7 किलो वजन कमी झालेलं होतं. क्या बात आहे. अमेझिंग. आणि त्यात तुम्हाला हे बाकीचे डिसऑर्डर्स रेक्टिफाय झाले आणि तुमच्या स्किन मध्ये सुद्धा खूप 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 बदल झाला. माझ्या डिसऑर्डर कमी कमी होत गेल्या आणि ज्या कधी कमी झाल्या त्या मला नंतर म्हणजे लक्षात पण राहिलं नाही का आपल्याला ह्या डिसऑर्डर होत्या. येस, अमेझिंग. मला आता सांगायचं आहे की तुम्ही गेल्या 5 वर्षापासून हे सकस संतुलित आहार घेताय. येस सर. आणि सर 2 टाइम मीच नाही माझी पूर्ण फॅमिली सर सकस संतुलित आहार घेते. मला सांगायला खूप आनंद होतोय सर. आज 5 वर्ष झाले मी मेडिकल युक्त जीवन जगते. माझ्या घरामध्ये कुणी येऊन आताही जरी चेक केलं तरी एक सुद्धा मेडिकल सापडणार नाही, गरजच पडत नाही. म्हणजे गरज पडत नाही म्हणण्यापेक्षा मी कधी आजारी पडलीच नाही सर. साधा नॉर्मल सर्दी झाली असेल तर 1-2 वेळेस चांगलं आपलं शरीर शुद्धीकरण काढा घेतला की सर्दी पण गायब होऊन जाते माझी. क्या बात आहे. म्हणजे मेडिकल 3 महिन्यामध्ये सर्दी इतकीशी जाणवत नाही. जाणवली की आपण मस्त आपलं एनर्जी ड्रिंक कडक कडक घेतली की ती पण गायब होऊन जाते. येस, म्हणजे अमेझिंग. असं तुम्ही मेडिकल मुक्त जीवन इथं जगत आहात आणि कुठल्याही प्रकारचं टॅबलेट तुमच्याकडे असं नाहीये. तर खूप छान. बेबीताई, रघुनाथ सर कुठल्या कारणासाठी जॉईन झाले होते आणि त्यांच्यामध्ये काय बदल झाला? तर मला एक शेवटचा आपल्या फॅमिलीला सल्ला द्यायचा आहे. डॉक्टरांनी व्यायाम करायला लावण्यापेक्षा त्याआधीच आपण 1 तास अर्धा तास आपल्याला जेवढा शक्य तेवढा व्यायाम करायचा आहे आणि आपण सकस संतुलित आहार घ्यायचा आहे. सकस म्हणजे जे आपल्याला कोचेसने इथे या कॉलची माहिती करून दिली, जे आपल्याला आरोग्यासाठी पेशी पोषण आहार आहे हा घ्यायचा आहे. कारण की जगातील नंबर 1 आहार आहे हा. जसं डॉक्टर मॅडमने सांगितले की देव अमृत घेत होते, तर आपल्यासाठी अमृतापेक्षा कमी नाही, एक आपल्यासाठी अमृतच आहे आणि नक्कीच ह्या अमृताचा आनंद सर्वांनी घ्यायचा आहे. मी पहिलं लग्न हे सरांसोबत केलं होतं आणि दुसरं लग्न हे हर्बल लाईफ सोबत केलंय. जोपर्यंत आहे तोपर्यंत सोडणार नाही सर. येस सर. मॅडम म्हणतात की पहिलं लग्न त्यांनी सरांसोबत केलं आणि त्यांचं दुसरं लग्न झालंय या सकस संतुलित आहाराबरोबर. ओके, तर क्या बात आहे. खूप छान आणि अमेझिंग रिझल्ट. येस ताई बोला. येस, अजून एक की केतन सरांची जुनी बायको त्यांना नवी करून भेटलेली आहे. येस 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 येस. थँक्यू सो मच. परफेक्ट. वर्कआउट करताना काही चूक झाली असेल तर सोडून द्या, जे चांगलं असेल ते नक्कीच घ्यायचंय. थँक्यू सो मच सर. येस, थँक्यू व्हेरी मच मॅडम. आणि वाढदिवसाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. येस रघुनाथ सर, शॉर्ट मध्ये एक्सपिरियन्स द्या तुम्ही आणि नंतर आपल्याला बर्थडे सेलिब्रेट करायचं. येस, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल गोल्डन फिटनेस फॅमिली. माझं नाव रघुनाथ देसाई. बॅकग्राऊंड मी महाराष्ट्र सुरक्षेबलात काम करते. मी या जर्नीमध्ये गोल्डन फिटनेस सेंटर फॅमिलीमध्ये 2021 मार्चच्या या वर्षी मी या फॅमिलीमध्ये आलो होतो. मी ऍक्च्युली मॅडमचं वाढलेलं वजन या कारणासाठी आरोग्य फॅमिलीची जॉईन केली होती आणि माझं स्वतःचं मला ऍसिडिटी होती आणि माझंही वजन वाढलेलं होतं. साधारणतः माझं वजन 85 kg वजन होतं आणि मला वजन वाढलेलं होतं, परंतु त्यापेक्षा मला ऍसिडिटीचा त्रास जास्त होता. कारण की भयंकर ऍसिडिटी होती. मी काही खायला म्हटलं तर खूप विचार करत होतो आणि खाण्यासाठी खात नव्हतो, विचार करायचो. तर त्या ऍसिडिटीचा उपचार घेण्यासाठी मी मुंबईला हॉस्पिटलला जात होतो, केम हॉस्पिटलला. ते औषध दिलं होतं एका डॉक्टरने, ती बाटली मला, परंतु मला पाहिल्यासाठी येत नव्हता. आणि मग हे आरोग्य फॅमिलीची ओळख आदरणीय टीम कृष्ण बांगर सर
त्यांच्या माध्यमातून या गुरु त्यांच्या माध्यमातून या फॅमिलीची ओळख झाली आणि त्यांनी या फॅमिलीची ओळख करून दिली आणि या फॅमिलीची ओळख करून दिल्यानंतर ही फॅमिली जॉईन केली, वर्कआउट केला आणि वर्कआउट करत असताना हळूहळू माझं 85 वरून माझं हळूहळू वजन कमी होत 15 kg वजन कमी केलं. आता मी स्टेबल 70 kg वजनावरती आहे. गेले 4 वर्षापासून माझं वजन 1 kg वाढत नाही आणि कमी होत नाही. 70 kg माझं सध्याचं वजन आहे आणि ऍसिडिटी पण माझी कमी झालेली आहे आणि मेडिकल फ्री आयुष्य मी त्या ठिकाणी जगत आहे. सर, आपली फॅमिली खूप सुंदर आहे, अमेझिंग आहे. याचं सर्व राज हे पौष्टिक सकस संतुलित आहार आहे, 20% वर्कआउट आणि आपल्या हेल्थ कोचचं मार्गदर्शन. कारण की समय के पास इतना समय नहीं है कि वो दोबारा अपना को समय दे सके. म्हणून लवकर आपण डिसिजन घेतला पाहिजे आणि आपल्या कोचचं मार्गदर्शन आपण घेतलं पाहिजे, तरच आपल्याला आपल्यामध्ये रिझल्ट हा येऊ शकतो. तर असं माझा रिझल्ट आहे सर. येस 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 खूप अमेझिंग रिझल्ट आहे सर. 15 kg चा फॅट लॉस होणं म्हणजे खूप मुश्किल असतं, कारण बऱ्याच वेळेस लोक त्रस्त असतात, लोक वेगवेगळे प्रयत्न करत असतात आणि जेव्हा वजन कमी करायचं असं माणूस ठरवतो ना, त्यावेळेस तो प्रत्येक गोष्टीच्या अवलंब त्याला जो सांगतो की नाही अरे हे केल्यामुळे वजन कमी होईल, हे केल्यामुळे वजन कमी होईल, तर त्यांना जर मनाने ठरवलं तर त्या सगळ्या गोष्टी करत असतात, पण तरी सुद्धा वजन कमी होत नाही. तर येस, थँक्यू व्हेरी मच. मी इथं डिस्क्लेमर देऊ इच्छितो की हा रघुनाथ टेकाण सरांचा आणि त्यांच्या मॅडमचा सुरेखा ताईंचा वैयक्तिक अनुभव होता. व्यक्ती परत वेगवेगळे बदल होऊ शकतात. थँक्यू व्हेरी मच सर. तुम्ही असंच आम्हाला वर्कआउट गाईड करत राहा आणि अशाच प्रकारे तुम्ही मार्गदर्शन करत राहा, कारण तुम्ही गेल्या 5 वर्षापासून सकस संतुलित आहार घेताय आणि तुम्ही एकटेच नाही किंवा ताई एकटेच नाही, तर संपूर्ण कुटुंब तुमचा हा सकस संतुलित आहार घेतात. 5 वर्षापासून एखादी व्यक्ती जर सकस संतुलित आहार घेते आणि ती जर आज आपल्या इथे समोर असेल, तर मला नाही वाटत की त्यामुळे काही साईड इफेक्ट होईल का किंवा काही होईल का, असे कोणाचे जर प्रश्न असतील तर त्यांना हे तुमच्याच माध्यमातून एक उत्तर आहे की यस, 5 वर्ष सकस संतुलित आहार घेतायत आणि खूप अमेझिंग बदल तुमच्या परिवारामध्ये झालाय. तर येस, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. चलो, अजून कुणाला एक्सपिरियन्स द्यायचा असेल तर ते हँड रेस करू शकतात.